या गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. बसा. कुठून आलात बरं तुम्ही? सर गाव शिंदोडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. ओके. पुण्यातला जो यूथ आहे बघा, त्याच्या समोर आता काही इश्यूज आहेत, जसं फॉर एक्झाम्पल ड्रग्स किंवा क्राईम हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसत आहे की तो तिकडे आकर्षित होतोय. काय कारण आहेत बरं याची? सर प्रामुख्याने अशिक्षितपणा म्हणजे उच्च शिक्षण कमी असणे, आणि दुसरा मुद्दा म्हणजे सानिध्य, म्हणजे जे फ्रेंड सर्कल आहे तर ते ज्या व्यक्तींचं चांगल्या प्रमाणात शिक्षण आणि सानिध्य चांगल्या लोकांचं झालेलं नाही किंवा कमी प्रमाणात झाले तर त्यांच्यामध्ये हे प्रमाण दिसून येतं असं मला वाटतं. बर. आता आपल्याला तरुण पिढीला ड्रग्स सारख्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे बरं? सर जनजागृती करणे एक महत्वाचा उपाय आहे, आणि दुसरा म्हणजे प्राथमिक शैक्षणिक स्तरातच त्याचे तोटे विद्यार्थ्यांना जाणून देणे किंवा त्या पालकांना समजून सांगणं महत्वाचे वाटते असं मला वाटतं. 2018 मध्ये तुम्ही पासआउट झालात. हो सर. आता 2024 आहे. या 6 वर्षांमध्ये काय केलं बरं? सर राज्यसेवा आणि कंबाईनचा अभ्यास चालू केला. या दरम्यान 4 मुख्य परीक्षा मी राज्यसेवेच्या दिलेल्या आणि 2 मुलाखत दिली. तर 2022च्या मुख्य परीक्षेमध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी माझी निवड झाली, आणि 2023 कंबाईन परीक्षेमध्ये सहाय्यक कक्षा अधिकारी अशी निवड झाली. बरं, मग आता 2 पदांपैकी कुठलं पद तुम्ही जे आहे प्रेफर कराल? सर सहाय्यक प्रकल्प अधिकारी राज्यसेवा 2022 मधून हे पद निवडलं आहे. बरं, आता प्रेफरन्सेस कसे आहेत बरं तुमचे? सर राज्यसेवा 2023 साठी उपजिल्हाधिकारी, मुख्याधिकारी आणि BDO असे प्रेफरन्स आहे. बरं, BDO या पदाचं काय कार्य असतं बरं? सर BDO म्हणजे गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आहे. त्याच्यामध्ये पंचायती समितीमधील विविध शासकीय योजना असतील, विविध शासकीय विभाग असेल, त्यांच्याशी सामंजस्यपणा राखून विविध योजना चांगल्या प्रकारे राबवणे हे महत्वाचं काम गट विकास अधिकारी यांचं आहे. बरं, बांगलादेशमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली त्याचा भारतावर काय इम्पॅक्ट होईल बरं? सर प्रामुख्याने बांगलादेश हे आपल्या खाद्यपदार्थांसाठी महत्त्वाचं मार्केट आहे असं मला वाटतं. पेरिशेबल फूड जसे की कांदा, डाळिंब यांच्यासाठी महत्त्वाचं मार्केट हे बांगलादेश आहे. त्यामुळं तिथे जे चाललेली अराजकता आहे किंवा आणीबाणी आहे त्यामध्ये आपली निर्यात कमी होऊ शकते, त्याचा परिणाम बाजारभावावर होऊ शकतो. तसेच बांगलादेश हे जागतिक कापडाचं मार्केट आहे, तर तिथली परिस्थिती ही भारतीय कापडासाठी एक चांगली संधी असू शकते जागतिक मार्केटमध्ये असं मला वाटतं. तुम्ही राज्यसेवाचा पण आधीचा इंटरव्ह्यू दिलेला, त्यात तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. हो. त्या मुलाखतीत तुम्हाला किती मार्क मिळाले होते? मॅडम 55 मार्क भेटले. 55. बरं, तुमचं BE साठी कॉलेज कुठलं होतं? सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे. कुठला कॅम्पस? वडगाव. हो. केमिकलच तुम्ही काय चूज केलं होतं, केमिकल इंजिनिअरिंग? मॅम त्याच्या मागे 2 कारण होते. एक म्हणजे रासायनिक उद्योग थोड्या प्रमाणात जास्त आहे आमच्या शेजारी रांजणगाव MIDC येथे, आणि दुसरं म्हणजे माझं TFWS सीट एक ट्युशन फी वेवर स्कीम मध्ये ते एक नंबर लागलेला होता. या 2 गोष्टी त्या तत्कालीन कारणीभूत होत्या. बरं, आपण आपल्या डेली लाईफ मध्ये कुठले कुठले केमिकल्स यूज करतो जनरली? त्याच्यामध्ये डिओड्रंट, परफ्यूम, सोप आणि पेंट असे विशिष्ट केमिकल आपण दररोज यूज करतो. बरं, बेकिंग सोडा तुम्हाला माहित असेल? हो. त्याचा वापर काय करतो आपण? बेकिंग सोडा म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. तर बेकिंग सोड्याचा वापर खाण्यासाठी. केमिकल फॉर्म्युला काय आहे त्याचा? सॉरी मॅम, आता मला. बरं, त्याचा उपयोग काय करतो? तर विशिष्ट पदार्थामध्ये बेस ॲज अ सबस्टन्स म्हणून त्याचा उपयोग करतो, आणि खाण्यासाठी सुद्धा बेकिंग सोड्याचा वापर करतात. बरं, प्रशासनामध्ये काय काय अडचणी आहेत? मॅम
शासन आणि जनता यांच्यामधील अंतर जास्त आहे ते कमी करणं गरजेचं आहे. एक कुटुंब, एक मोठं कुटुंब, समाज एक मोठं कुटुंबच आहे. तर ती धारणा प्रत्येक ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये असणं असं मला वाटतं. विशेषतः जे महिला अधिकारी आहेत प्रशासनामध्ये काम करणाऱ्या, त्यांचे प्रॉब्लेम्स काय सांगू शकता का तुम्ही? मॅम, आरोग्यविषयक काही प्रॉब्लेम वैयक्तिक महिलांना उद्भवू शकतात. तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये वॉशरूमची स्वतंत्र व्यवस्था त्यांना महिलांना ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वर्किंग आवर जे फॅमिली प्लस वैयक्तिक आयुष्य प्लस प्रशासकीय या सगळ्या गोष्टी म्हणून मॅनेज करणं आणि ते कमी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुमचे सिनियर जर एखाद्या महिला अधिकारी असतील तर तुमचा अप्रोच कसा असेल त्यांच्याकडे बघण्याचा एकंदरीतच? सेमच असेल, जसं की एक पुरुष अधिकारी असेल किंवा महिला असेल अधिकारी असेल, असा काही वेगळा अप्रोच माझा नसेल. बस आज आपण पाहतो की ऑलिम्पिकची सांगता होणार आहे 2024च्या. आपला जो एकंदरीतच परफॉर्मन्स होता इंडियाचा, भारताचा, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता, कसं त्याचं अनालिसिस कराल? 2020 टोकियो ऑलिम्पिक जे 2021 साली पार पडलं त्याच्यामध्ये भारताचे टोटल 7 पदक होती आणि त्याची कंपॅरिझन करता 2024 जे 3 नंतर जे पॅरिस ऑलिम्पिक आहे त्याच्यामध्ये भारताचे 6 पदक आहेत. तर काही सत्रामध्ये नक्कीच आपल्याला जे पदक पाहिजे होते ते सत्रामध्ये मिळाले नाही, जसं की बॅडमिंटन म्हणा किंवा कुस्तीमध्ये कमी पदक मिळाली. पण त्याचप्रमाणे जे शूटिंग रेंज होती त्याच्यामध्ये पदके आपली निश्चितच वाढलेली आहे आणि 8 खेळाडू असे होते की जे आपण 4 नंबरवर राहिलो, म्हणजे पदकाच्या खूप जवळ गेलो. ते पण अंतिमतः पदक मिळू शकलं नाही. पण हे सर्व घडामोडी पाहत असताना नक्कीच आपली कामगिरी खूप चांगली राहिली आणि याच्यातून शिकून पुढच्या 2028 ऑलिम्पिक मध्ये अजून पदक निश्चित मिळतील अशी वाटते. कोणकोणते सब्जेक्ट्स होते तुमचे ग्रॅज्युएशनच्या दरम्यान? सर, थर्मोडायनेमिक्स, केमिकल रिॲक्शन इंजिनिअरिंग असे सब्जेक्ट होते. इंडियामध्ये कोणकोणते मेजर केमिकल इंडस्ट्रीज आहेत बरं? सर, रिलायन्स इंडिया लिमिटेड, ITC फूड लिमिटेड आणि NTPC, BPCL जे पेट्रोलियम क्षेत्रामध्ये काम करतात. काही इश्यूज आहेत का केमिकल इंडस्ट्रीचे जे नेहमी न्यूज मध्ये वगैरे असतात? सर, प्रामुख्याने स्थानिकीकरणशी निगडीत आहे. विशिष्ट प्रदेशातील व्यक्ती आणि सामाजिक बांधव तर ते प्लांट लोकेशनसाठी काही नकारात्मक भूमिका त्यांच्या असतात. त्याच्या मागील कारण प्रामुख्याने की आरोग्यविषयक बाबी त्यांच्या म्हणजे नकारात्मकता आहे की त्यांच्यामुळे काही आरोग्यविषयक बाबी उद्भवू शकतात किंवा जमीन हस्तांतराचे रिलेटेड या गोष्टी केमिकल प्लांट स्थानिकीकरणाच्या अडचणी येते असं म्हणतात. पोल्युशन एक आपण म्हणतो, बरोबर, हे आपल्याला बऱ्याच वेळेस दिसून येतं, बरोबर. वॉटर पोल्युशन झालं, ड्रिंकिंग वॉटर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल्स जे आहेत ते आढळतात, राईट. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केल्या जातात बरं यासाठी? सर, प्रामुख्याने प्लांट लेआउटवर सगळ्यात जास्त आधी काम केलं जातं. रॉ मटेरियल स्टोरेज तसेच आउटपुट स्टोरेज ह्या गोष्टी सगळ्या तपासणी करून एक रॉ प्रोडक्ट आत येते त्याच्यामध्ये आणि जे प्रोडक्ट बाहेर जाते त्यांची अंतिमतः इन्स्पेक्शन डिपार्टमेंट वाजून त्या तत्कालीन कंपनीचा जास्त एक इन्स्पेक्शन करून रॉ प्रोडक्ट मधून काही खाद्यपदार्थात कस्टमरला अनावश्यक बाबी जात नाही ना याची पडताळणी ते तरी करतात. केमिकल वॉर किंवा केमिकल वेपन्स अशी संकल्पना ऐकली तुम्ही? हो सर. काय अर्थ होतो यांचा? सर, केमिकल वॉर हे केमिकल रिलेटेड आहे, विशिष्ट केमिकल्स ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते आणि ते विशिष्ट वॉरसाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकते. सपोज एक केमिकल आहे मिथिल आयसोसायनाइड जे 1984 साली त्याच्या उद्भव म्हणजे प्रसारामुळे मोठी मनुष्य हानी भोपाळ या ठिकाणी झाली होती. तुमच्या हॉबीज आहेत का काही? हो सर. सांगा. सर, क्रिकेट खेळणे आणि क्रिकेट पाहणे म्हणजे ऑलिम्पिक मध्ये आपण बघतो की क्रिकेट नाहीये सध्या, काय करायला पाहिजे बरं की पॉप्युलॅरिटी अजून वाढली पाहिजे किंवा अदर जे कंट्रीज आहेत त्यांनी पार्टिसिपेशन केलं पाहिजे जेणेकरून डायरेक्टली बोलू? सर, ऑलिम्पिकचा इतिहास पाहता 1900 साल ते 2024 पर्यंत क्रिकेटचा समावेश झालेला नाही
तर लॉस एंजलिस 2028 साली जे ऑलिम्पिक होणार आहे, तर तिथे महिला क्रिकेट आणि पुरुष क्रिकेट या दोन्ही क्रीडा प्रकाराचा समाविष्ट केलेला आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीने. तर 2028 ऑलिम्पिक मध्ये नक्कीच आपल्याला क्रिकेट ऑलिम्पिक मध्ये पाहायला भेटेल. काय हिस्ट्री बरं ऑलिम्पिक्सची, कुठून आलेलं ओरिजिन ऑलिम्पिक्सचं? तर ऑलिम्पिक हे ग्रीस या देशामधून त्याचा उगम झाला 1896 साली. विशिष्ट देशांमध्ये एकात्मता आणि आनंद उत्सव साजरा करण्यासाठी एक खेळाचं आयोजन आपण तत्कालीन बघतो की एक मशाल जी आहे ती कॅरी केली जाते, ज्याला टॉर्च म्हणतो, ऑलिम्पिक टॉर्च. काय सिग्निफिकन्स आहे या टॉर्चचं? सर तत्कालीन 1896 मध्ये राजकीय अराजकता आंतरराष्ट्रीय देशांमध्ये दिसून येत होती. तर शांततेचं प्रतीक हे टॉर्चचं सिग्निफिकन्स त्या काळात दिसून येतं आणि ते आताही तेच मोठं करून चाललेलं आहे असं. तुम्ही मेन्शन केलं विकनेस मध्ये की तुम्ही भावनिक आहात. इमोशनल इंटेलिजन्स काय असतं माहिती तुम्हाला? हो सांगा सर. इमोशन विशिष्ट आपण प्रशासकीय काम करत असताना इमोशनशी निगडीत काही गोष्टी आल्या तरी भावनिक न होता आपण काम करत राहणं आणि एक त्या कामाशी निगडीत डिसिजन इमोशन बाजूला ठेवून घेणं असं मला वाटतं. तुमचा प्रोफाईल फोटो कधीचा आहे बरं? सर 2022 साली. बरं, काय चेंजेस आहेत बरं आजच्या डेटमध्ये हा फोटो आणि तुम्ही? थोडे डोक्यावरचे केस कमी झालेले आहेत. बरं ठीक आहे, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू मॅम. थँक्यू.